मराठी हिंदी भाषेच्या वादानं एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादाचं स्वरूप आता धारण केलेलं आहे। केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया या बड्या गुंतवणूकदारांना सुद्धा आता या वादात उडी घेतलेली आहे। मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते करा अशी पोस्ट करत प्रसिद्ध व्यावसायिक असलेल्या सुशील केडियांनी राज ठाकरेंना डिवचलंय। राज ठाकरेंना टॅग करत एक्सवर एक पोस्ट देखील त्यांनी केलेली आहे। 30 वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी फारशी कळत नाही असं केडियाचं म्हणणं आहे। पोस्ट केल्यावर आता केडियांकडनं सुरक्षेची मागणी करण्यात आलेली आहे। त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला मी पाहिजे आणि महाराष्ट्रात जाऊन मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या राजकारणाने आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळेल आणि मराठीच्या विरोधात अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली। मराठी बोलणार नाही हा त्याचा अधिकार, पण जो मराठीमध्ये व्यवहार आणि बोलणार नाही त्याच्याशी कोणताही व्यवहार मी करणार नाही हा मात्र आपला अधिकार। आणि म्हणून तुम्ही जोर जबरदस्ती कोणी कोणती भाषा बोलायची यावर करता येणार नाही। पण जे आमच्या राज्यात राहून आमची भाषा बोलणार नाही, आमच्या या मातृभाषेचा अभिमान आमच्यासोबत त्यांना राहणार नाही, त्यांच्यासोबत मात्र आम्ही व्यवहार करणार नाही हे ठरवता येतं। त्यांना आम्ही पक्षाचं सदस्यत्व देणार नाही, त्यांना पक्षाच्या मंचावर बसवणार नाही, त्यांच्याकडून 1 रुपयाचं डोनेशन आम्ही घेणार नाही असा निर्णय करतोय। मला वाटतं मला याची कल्पना नाहीये, पण महाराष्ट्रात राहून अशा प्रकारे मराठी शिकणार नाही, येत नाही असं बोलणं त्या ठिकाणी उचित नाहीये। प्रत्येकाला आपली भाषा त्या ठिकाणी प्रिय असते आणि प्रत्येक राज्यातल्या भाषेची अस्मिता असते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये निश्चितच मराठी भाषेविषयी या ठिकाणी सर्व भाषिकांनी त्या ठिकाणी आदरच बाळगला पाहिजे। अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्या ठिकाणी योग्य राहणार नाही। ज्यावेळेस इथे येऊन या महाराष्ट्रामध्ये मी मराठी बोलण्याचा प्रयत्नही करणार नाही असे शब्द वापरले जातात तर ते महाराष्ट्रद्रोहीच आहे। सरकारने अशा स्वरूपाचे जे लोक आहेत त्यांना कंपल्सरी मराठी बोलण्याच्या संदर्भामध्ये काहीतरी कृती केली पाहिजे। या महाराष्ट्रात जो राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, किमान त्याने मराठी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हा मुद्दा आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांना म्हणत असतो की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेमध्ये शिकवताना मराठी शिकवलं पाहिजे। ही आपली म्हणूनच मराठी मातृभाषा ही आपण कंपल्सरी तो सब्जेक्ट केलेला आहे सगळ्या वेगवेगळ्या मीडियममध्ये शिकत असणाऱ्या मुलामुलींच्या करता। आता ह्यांनी कशामुळे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं, काय केलंय, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय? बघा का आज सकाळीच मी सांगितलंय की जे मराठीचा अपमान करतील त्यांच्या कानाखाली बसेल। आता केडियांना कधी खायचे ते त्यांनी ठरवावं। त्यांनी पोलीस संरक्षण देखील मागितलं। किती दिवस संरक्षण घेणार तेही आम्हाला बघायचं आहे। उद्या असं नको व्हायला की पोलिसांनीच त्यांच्या कानाखाली वाजवावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।